धोबी समाजाला अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धोबी समाज बांधवांच्या वतीने अमरावती विभागातील आमदार व खासदारांना निवेदन देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नुकतेच अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान येथे एका कार्यक्रमादरम्यान 28 जानेवारी रोजी अकोला जिल्ह्याचे आमदार प्रकाश भारसाकडे, रणधीर सावरकर आणि अनुप धोत्रे यांना धोबी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। सुरुवातीला धोबी समाजाला अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण मिळत होते, परंतु 10 वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून बाजूला केले आहे। त्यामुळे समाजाला मिळत असलेल्या सोयी सवलती व आरक्षण तेव्हापासून बंद झाले आहे। त्यामुळे नुकतेच अनेक समाजाला आरक्षण मिळत असताना खरा लाभार्थी असूनही धोबी समाज आरक्षणापासून वंचितच राहत असल्याने हा समाजावर एक प्रकारे अन्यायच असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आपल्या न्याय व हक्कासाठी समाज बांधवांच्या वतीने राज्यातील विविध भागात लोकशाही मार्गाने आंदोलने करून निवेदने देऊन आपला मुद्दा शासन दरबारी मांडण्याचा निर्धार केला आहे, असे धोबी समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे। सदर निवेदन देतेवेळी भाजपा नेते तथा संत गाडगेबाबा सेवा समिती संस्थापक बाळासाहेब नेरकर, विश्वनाथ राऊत, प्राध्यापक रमेश सांबसकर, वैराग्यमूर्ती संपादक सतीश सांबसकर, योगेश मोहड, अजय रोहणकर, अमोल नेरकर यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर।